विषय काय भावानो, आपण आलतो रानात. आता कशासाठी आलो असेल तुम्ही पाहू शकताय. इथं आता लागण आल्या. नाही तिथं जायचंच आहे. तर विषय काय, लागण लावायला माणसं आली ती. अरे ट्रे पडला काय, त्याच्या आईला उचलत नाही तरी घेते ती. बरं असं ते जाऊ दे. आपण तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ सगळा. चला तिकडे जाऊया. मागं पिरवीत लावायचं. दोन्ही पिरवीच्या मध्ये झाडे अंतर काय ना. चालते माणसं येणार ते 10 वाजता. जरा थोडं म्हणजे 2-4 तास चालू ठेवा, म्हणजे रोप लावायला जरा ओल करून ठेवतो. लावायची मला आता लागू कोण टाकायचं आपला आपलं म्हणजे काय राखायचं. असं आहे भवान. रानात पाणी पाजलं या. तर ही आपल्याला इकडनं जायला कडनं रानाची आपल्या वाट आहे, बघू शकताय तुम्ही. ह्यानं सरळ मार्गाने जायचं. आता कसं आहे, ट्रेन यायला लागली पुढे, बघू शकताय तुम्ही. कसं आहे, वरच्यावर ट्रे दिसते. तिकडे टेम्पो आहे हो का, धावतो का. ह्यो टेम्पो आहे. हरभरा, ह्यो हरभरा आहे. चांगला आला हरभरा, ते विषय नाही. पण ही बघू शकताय, ही सगळी ह्याची आहे. कशाची, पेरूची. सगळं पेरू लावली ती. किती 1-2 एकर काय तर पेरू आहे ती सगळं पेरू आहे ती. आणि हे आपलं रान. आता माणसं आली ती लागण करायला. बघूया आता, जाऊया आपण तिकडेच निघालोय. तरी पेरू बघू शकताय. आता मला वाटतं 1-2 महिने, किती महिने झाले लावून, 7-8 महिने तर झाली ती. तुम्ही जरा कमेंट करा मला की किती महिन्यानं पेरू येते ती, काय होतंय. तर बघूया आपण, जाऊया आता तिथं. तर बघू शकता मित्रांनो, असं ट्रे ठेवली ती मध्ये आधी, परत ना लावायला. हे बघा, हे दादा घेऊन आलाय. मग आता कसं जाणार इथनं. बघा नाही पडचिला, हळूहळू. हा ओके, जमतंय जमतंय. मामा ट्रेन आहे, मामाला जमतंय सगळं. वाट लागते काय पाणी तरी प्याचे. ऑफिस असला असल्या बिसलरी लागते त्याची आपल्याला. कसं आहे मित्रांनो, शेतकरी नाद करते काय, हिरीच पाणी प्या लागते. हे मामा बघा कसं हिरीच पाणी पिते ती. त्याला काय नाही हो पाणी, पण ही दुसऱ्याचे चालू झाले आता, आपल्याला नाही पाणी. तुमच्या इकडे राहणार आहेत पाहुणा, हे मधला बोंड आहे, कळलं का. आबाव त्यामुळे काय विषय येत नाही. अहो ऐका ना सांगतो, इकडे ट्रे आहे का, इकडे इकडे मोजा, म्हणजे इकडे तुमची तुम्हाला लगेच कळते. इकडे सरी घे, इकडे कुठे आलाय तू. नाही ना, बरोबर आहे. काय करू धरू का. आळवणी आळवणी याला किती दिवसांनी पाणी पाजायचं. 2-3 दिवसांना आणि पाजायला लागतं वाटतं. म्हणते एकदा पाजलं म्हणजे झालं, असं काही विषय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकत आजच्याला किती जलद काम आहे. ही भाटवड्याची माणसं आहे, ती आपल्या काशीगाव जवळच आहे. तिथनं यासनी बोललेली आलं आपण लागण लावायला. तर बघू शकताय, एक मला वाटतं अर्ध्या तास, अजून अर्ध्या तासात सगळं सपी होतील. इकडची बाजून राहिलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, ही काय त्यासनी लगेच वेळ लागणार नाही, लगेच सपी होणार आहे ती. तरी बघू शकताय इथं काम चालू आहे. ही काय लगेच सपी होती. काय काय जणांनी वरपर्यंत टिकली ती, अजून निम्मी जण महाग आहे ती. यासनी काय लगेच होणार आहे. तर आपण बघूया थोड्या वेळानं जाऊन, नाही ती इकडे येणारच आहे, ती जायची बी काय गरज. तर भावानं तुम्हाला विषय काय सांगतो, जर तुम्हाला असं काय लागण करायची असेल तर मी तुम्हाला
आणि जर तुम्हाला ही काम आवडत असेल जर मला कमेंट करा, मी यांचा नंबर तुम्हाला देईन. तर तुम्ही यासनी कॉल लावा. जवळच्यानी लावा, लय लांबच्या तुम्ही पुणे मुंबईच्या आजचीला आणि चुकून लावचीला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकत आजचीला मम्मी हरभरा खोडायला लागल्या भाजीसाठी. तरी बघा भाजीला काय हो भाजी पुरलं का नाही मग कमी पडलं. पाणी किती दिवसांनी लावायचं परवा दिवशी लावायची पाणी याला आणि आळवणी फवारणी का सोडायची. त्या पाण्याला सोडायचं. आता नाही काय करायचं, आता याला धरू दे, याला चांगलं मूळ धरू दे. तर मित्रांनो तुम्ही ऐकलं आजच्याला मामा काय म्हणते ती. मामा म्हणत होती की लगेच काय पाणी पाजाय नको, आता मुळं धरले पाहिजेत व्यवस्थित, त्याच्यानंतर मग व्यवस्थित धरल्यानंतर एक पाणी झाल्यानंतर दुसऱ्या पाण्याला लावायचं म्हणते ती. आळवणी फवारणी पण तवा सोडायची. टाकलं बाबा कुठं टाकलं तुझ्या त्यांची आता लागण लावून झालेली आहे. तर आता ब्लॉगला एंड करूया. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.